रामकृष्ण हरी माऊली. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, कारण माझी आई बघा तिखट बनवते आणि गावरान पद्धतीनं हे तिखट बनवायला लागले. तर माझ्या आई अगोदर मिरच्या ज्या आणल्या होत्या आम्ही त्या निवडून घ्यायला लागले. मिरच्याची देठं काढून घेते बघा. आणि मिरच्याची देठं काढून झाल्यानंतर थोड्या वेळ उन्हात सुकवून घेतल्या होत्या ह्या मिरच्या. आणि नंतर आई बघा मसाले भाजायला लागली होती. आपल्या गावाकडची चव, आपली परंपरा आणि घरगुती पद्धतीने बनवलेले मसाले याचीच खरी मज्जा असते. तर आई बघा सगळं मसाला तेलामध्ये भाजून घ्यायला लागले आणि आता छोटं छोटं खोबऱ्याचं तुकडं केलं होतं ते पण भाजायला लागले. बाजारात मिळणाऱ्या तिखटापेक्षा घरचा बनवलेला येसूर किंवा काळं तिखट म्हटलं तरीही चालेल. कितीही पटीने चविष्ट, सुगंधी आणि शुद्ध असतं बघा. आणि या व्हिडिओमध्ये माझ्या आईने पारंपरिक पद्धतीने सुक्या मिरच्या निवडण्यापासून ते मिरच्या भाजण्यापर्यंतचा पूर्ण व्हिडिओ आहे बघा. आईच्या हातातली चव म्हणजे काहीतरी वेगळंच असतं. तिच्या अनुभवामुळे तिखटाचा रंग आणि सुगंध, तिखटपणा सगळं अगदी परफेक्ट जुळून येतं बघा. तिखट बनवताना घरभर पसरलेल्या मसाल्यांचा वास, त्या कामातला साधेपणा आणि गावाकडची आठवण या सगळ्यात एक सुंदर अनुभव माझ्या या व्हिडिओमध्ये दिसतो बघा. आणि माझ्या आईने बऱ्यापैकी सगळे मसाले भाजून घेतले होते आणि आता ते तमालपत्र वगैरे ते भाजून घ्यायला लागले बघा तेलामध्ये. आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण अशा पारंपरिक गोष्टीपासून थोडंसं दूर जातो आहोत, पण अशा छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला आणि आपल्या मुळाशी जोडून ठेवतात. म्हणून हा व्हिडिओ एक रेसिपी नाही, तर आपल्या संस्कृतीचा, आपल्या आईच्या प्रेमाचा आणि घरगुती चवीचा एक वेगळाच आनंद आहे. तमालपत्र वगैरे भाजून झाल्यावर माझ्या आईनं धने भाजायला चालू केली बघा आणि छान लाल होईपर्यंत आई धने भाजून घ्यायला लागले. सगळा मसाला जर व्यवस्थित भाजलं तरच आपल्या तिखटामध्ये जे काळं तिखट आपण बनवतो त्याच्यामध्ये टेस्ट छान येते. आणि एका डब्यामध्ये आईनं सगळं मसाले भाजलेले ते टाकले होते बघा. आणि आपल्या गावाकडच्या स्वयंपाकात एक वेगळीच ओळख असते आणि तिथली चव, सुगंध, साधेपणा हे सगळं मनाला स्पर्श करून जातं. आणि त्या सगळ्यांची चव म्हणजे घरात बनवलेले आपले घरगुती मसाले. आणि आई प्रत्येकच वेळेस माझी असं घरगुतीच मसाला बनवते. काळं तिखट जे आहे ते घरीच बनवते, विकत कधी आणत नाही. आणि आज पण तेच चालू होतं बघा. आणि काळ्या तिखटमध्ये घालण्यासाठी हा कांदा आहे चिरून घेतला होता आणि तो पण आता काळा होईपर्यंत पूर्ण तळून घ्यायचा आहे तेलामध्ये. छान असा गोल्डन कलर आलाय बघा कांद्याला. जर तुम्हालाही अशा पारंपरिक गोष्टी आवडत असतील, गावाकडच्या जीवनाची ओढ असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळे आईचे मसाले भाजून झाले होते बघा आणि त्याच्यानंतर ही बेगडी मिरची आहे आणि ही पण भाजायची आहे आता. आणि ही आपली साधी मिरची आहे आणि ह्या दोन्ही मिरच्यांचा आता काळा तिखट बनवून आणायचं आहे. ह्या देखील मिरच्या तेलामध्ये छान भाजून घ्यायच्या आहेत बघा. आईनं त्याची मिरच्यांची देठं काढून त्याला उन्हामध्ये सुकवून घेतलं होतं. आणि इकडं बघा कांदा पण पूर्णपणे छान असा भाजला होता आणि आता आई मिरची भाजायला लागली. आई जेव्हा म्हणते घरचं बनवलेलं जेवण नेहमी चांगलं असतं तर ते खरंच आहे, कारण त्यात फक्त चव नसते तर त्यात प्रेम, जपणूक आणि आपुलकी असते. आजकाल आपण सगळेच बाजारातील रेडीमेड वस्तूकडे जास्त वळतो, पण अशा घरगुती पद्धतीने जी शुद्धता आणि जे त्या जेवणातलं प्रेम असतं ते कुठेच मिळत नाही. आणि सगळे मसाले, मिरच्या भाजून झाल्यानंतर असं तिखट बनवून आणलं होतं बघा. आणि डब्बा उघडल्या असं छान वास येत होता त्याच्यामधून. ते लगेच खाऊ वाटत होतं आणि मी लगेच छान अशी भाजी पण बनवून घेतली होती. किती छान भाजीला तरी दिसते बघा. वांग्याची भाजी बनवली होती आणि हे असं असतं आपलं गावरान तिखट.